अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आलाय 13,591 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीण या ठिकाणी आले. बघू शकता तुम्ही या ठिकाणी गोंदिया बँड्समन 764 अर्ज, त्याचबरोबर सोलापूर बँड्समन 409 अर्ज आलेले. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नाशिक प्रिझन आहे, नाशिक कारागृहामध्ये जर आपण पाहिलं तर 41,339 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृह या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर नाशिक कारागृहाला जे आतापर्यंत जे अर्ज गेले 41,339 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी नाशिक प्रिझन तर 41,339 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. SRPF कारागृह बँड्समन शिपाई चालक या सर्व घटकाबद्दल सांगणार आहे. टोटल जे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 110 प्लस घटकाची माहिती तुम्हाला देणार आहे आणि सर्व जे विद्यार्थी मित्रांनो प्रूफ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे फॉर्मचे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यानंतरचं जे आहे तर ते या ठिकाणी CP नागपूर सिटी आहे, नागपूर शहर आहे. तर नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 25,974 अर्ज आतापर्यंत नागपूर सिटी या ठिकाणी आलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर सिटीला हा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. तर नागपूर सिटीचा जो या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे तर 25,974 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर नागपूर शहरला 25,974 अर्ज आलेले आहे. त्यानंतरचं जे आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी CP मुंबई आहे. CP मुंबईला जर आपण पाहिलं तर 1,64,227 एवढा टोकन नंबर आलेला आहे आणि अप्लिकेशन नंबर जो आलेला आहे 1,27,541 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर CP मुंबईला तुम्ही धरून चला की 2 लाखाच्या वरती अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले, कारण की झपाट्याने या ठिकाणी फॉर्मची संख्या या ठिकाणी वाढत आहे. तर पाहता सर्वांना एक हात जोडून या ठिकाणी विनंती आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामवर पाठवा. आपली इंस्टाग्रामची जी आयडी गोपाल वानखडे 120 ही इंस्टाग्रामची आयडी आहे. तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर मला तुमच्या पोलीस भरतीचा फॉर्म पाठवा आणि जे पण विद्यार्थी पोलीस भरतीचा फॉर्म पाठवणार आहे तर त्यांना आपण येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर काही सपोर्ट करणार आहे. त्यांचे जे पण काही कमेंट आहे ते त्यांना आपण रिप्लाय त्या ठिकाणी देणार आहे आणि त्याचबरोबर भरपूर काही नोट्स आपण मुलांना प्रोव्हाइड करणार आहे. तर भरपूर काही सपोर्ट आपण करणार आहे जे पण विद्यार्थी पोलीस भरतीचा फॉर्म आपल्याला पाठवणार आहे त्यांना. तर आता 1-2 दिवस राहिले, फक्त सहकार्य करा एवढं. ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर फोटो आपल्याला पाठवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून. ठीक आहे, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत ते माहिती पोहोचली पाहिजे, कारण की ती माहिती तुमच्यापासूनच या ठिकाणी येणार आहे. कारण की तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेला आणि आपल्याला एक अंदाज लागणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे. ह्या हेतूने जे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतरचं जे आहे नागपूर सिटी बघू शकता. नागपूर सिटीचा दाखवलं मी तुम्हाला 26,000 प्लस अर्ज गेलेला नागपूर सिटीला. त्यानंतर बघू शकता CP मीरा भाईंदर चालक आहे. CP मीरा भाईंदर चालकला धरून चला या ठिकाणी 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे, लक्षात ठेवा. 12 ते 16,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला जे CP मीरा भाईंदर चालक आहे. त्याचबरोबर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत 49,971 अर्ज गेले आहे. तरी तुम्ही या ठिकाणी धरून चला की 55,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 20 वरणगाव 49,971 एवढा टोकन नंबर आलेला आहे. अप्लिकेशन नंबर सुद्धा तेवढाच आला 49,971. ठीक आहे, 51 एवढा टोकन नंबर आलेला आहे. तर अमरावती ग्रामीणला तुम्ही या ठिकाणी धरून चला की 15-16,000 प्लस अर्ज गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रिझन कॉन्स्टेबल आहे, मुंबई कारागृह आहे आणि हा आपला स्वतःचा फॉर्म आहे. हा मी स्वतः फॉर्म भरलेला आहे. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी माझा स्वतःचा फॉर्म आहे. तर मुंबई कारागृहला मी या ठिकाणी फॉर्म भरला आहे. जो अप्लिकेशन नंबर आला होता 57,866 एवढा आला होता. आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो. बघू शकता तारीख वगैरे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे, तर टोकन नंबर तुम्हाला या फॉर्मचा तर मुंबई कारागृहाचा टोकन नंबर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 77,402 एवढा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे मुंबई कॉन्स्टेबलचा, मुंबई प्रिझन कॉन्स्टेबलचा. ठीक आहे, बघू शकता मुंबई कारागृहाचा 77,402 एवढा आलेला आहे. तारीख वगैरे वेळ वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, CP मुंबई बँड्समन 1,023 अर्ज आलेले आहेत. CP पुणे बँड्समनला आतापर्यंत 2,500 प्लस अर्ज गेले. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो CP मीरा भाईंदर आहे. तर 28,000 प्लस अर्ज या ठिकाणी मुलं सांगत आहे, एक लक्षात ठेवा. जो टोकन नंबर आहे 22,220 आहे, पण आजच्या तारखेला जर आपण धरून चला 28,000 प्लस अर्ज आतापर्यंत CP मीरा भाईंदरला गेलाय. पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे CP मीरा भाईंदरचं कॉन्स्टेबलचं पद आहे. जवळपास 28,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे,
सीपी नवी मुंबई बॅट्समनला 250 प्लस अर्ज गेले. एसपी वाशिम बॅट्समनला 656 प्लस अर्ज गेले. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर चालकचं पद आहे, सीपी पुणे सिटीचं आहे. तर सीपी पुणे सिटी चालक, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो टोकन नंबर होता 22,407 होता. पण तुम्ही आता इथं धरून चला 30 ते 35 हजाराच्या वरचा अर्ज या ठिकाणी सीपी पुणे सिटी चालकला गेलेले आहे. एक लक्षात ठेवा, जास्त जास्त धरा पण कमी नाही, एक लक्षात ठेवा. कारण की जास्त अर्ज या ठिकाणी इकट्ठे फॉर्म या ठिकाणी आलेले आहे जे सीपी पुणे सिटी चालक आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर हा कालचा या ठिकाणी टोकन नंबर आहे. तर या ठिकाणी धरून चला 30-35 हजाराच्या वरचा अर्ज या ठिकाणी कुठंच नाही गेले, एक लक्षात ठेवा. संभाजीनगर बॅट्समनला 504 प्लस अर्ज गेले. एसपी यवतमाळ बॅट्समनला 668 प्लस अर्ज गेले आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, एसपी जळगाव आहे. एसपी जळगावचा जो अर्ज क्रमांक आहे 3816 एवढा अर्ज क्रमांक एसपी जळगावचा आलेला. आता या फॉर्मचा टोकन नंबर एसपी जळगावला आतापर्यंत जे अर्ज गेले टोकन नंबर बघू शकता. एसपी जळगावचा 5390 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलेला एसपी जळगावचा. तर 6000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला की एसपी जळगावला 6000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे आहे. तर एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेचा जो टोकन नंबर आलेला आहे 20,311 आहे. पण या ठिकाणी तुम्ही धरून चला 25,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचबरोबर नागपूर कारागृह आहे. नागपूर कारागृहाला जवळपास 45 ते 47,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे जे नागपूर कारागृह आहे. तर नागपूर कारागृहाला तुम्ही या ठिकाणी धरून चला की जवळपास 47,000 प्लस अर्ज या ठिकाणी तुम्ही धरून चला या ठिकाणी. त्यानंतरचं जे एसपी नागपूर ग्रामीण आहे, एसपी नागपूर ग्रामीणला धरून चला 11-12 हजार प्लस अर्ज आतापर्यंत एसपी नागपूर ग्रामीण या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर आहे. तर एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे तर तुम्ही धरून चला 7,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. 7 ते 8,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. त्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया. तर या ठिकाणी जवळपास 22,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. जे एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदिया तर जवळपास 22,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, जास्त पण कमी. त्यानंतर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे, एसपी नाशिक ग्रामीण आहे. तर धरून चला 15-16 हजार प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर एसआरपीएफ गडचिरोली आहे. एसआरपीएफ गट क्रमांक 13 गडचिरोली. तर जवळपास 5 ते 6 हजार प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला एसआरपीएफ गडचिरोली. त्यानंतर बघू शकता तुम्ही एसपी यवतमाळ बॅट्समन आहे. एसपी यवतमाळ बॅट्समनचा जो अर्ज क्रमांक आहे 357 एवढा अर्ज क्रमांक होता एसपी यवतमाळ बॅट्समनचा. आता एसपी यवतमाळ बॅट्समनचा मी तुम्हाला या फॉर्मचा टोकन नंबर या ठिकाणी दाखवून देतो. तर एसपी यवतमाळ बॅट्समनचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता 449 या ठिकाणी टोकन नंबर आहे. तर धरून चला 700 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी यवतमाळ बॅट्समनला गेलेले आहे. एसआरपीएफ कुसळगावला आतापर्यंत 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले, एक लक्षात ठेवा. ठीक, त्यानंतर वर्धा कॉन्स्टेबल आहे 4,900 प्लस अर्ज गेले. वाशिम बॅट्समन 880 प्लस अर्ज. नागपूर सिटी 26,000 प्लस अर्ज. सीपी पुणे सिटी चालक आहे 35,000 प्लस अर्ज धरून चला. पुणेला बघू शकता 55,000 प्लस अर्ज गेले. अकोल्याला 8,000 प्लस अर्ज गेलेले आहे. संभाजीनगर ग्रामीण 7,630 प्लस अर्ज. सिंधुदुर्ग चालक 7,066 अर्ज. सीपी मुंबई 1,90,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला किंवा 2 लाख धरून चला. नाशिक कारागृहला 34,000 प्लस अर्ज. तर 40,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहला गेले, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, मी तुम्हाला स्टार्टिंगला फॉर्म दाखवलेला आहे. मुंबई लोहमार्ग 28,000 प्लस अर्ज. अमरावती ग्रामीण 16,700 प्लस अर्ज. एसआरपीएफ गडचिरोली 5,900 प्लस अर्ज. त्याचबरोबर नाशिक ग्रामीणला 14,900 प्लस अर्ज. एसपी रत्नागिरी 6,840 प्लस अर्ज. एसपी चंद्रपूरला 11,000 प्लस अर्ज. एसपी बुलढाण्याला 8,000 प्लस अर्ज आणि नांदेडला 9,867. एसपी वाशिम चालकला 5,327. त्याचबरोबर एसपी हिंगोली 8,500. नागपूर कारागृहला 48 ते 50,000 प्लस. एसआरपीएफ गोंदिया 20,000 प्लस अर्ज. मीरा भाईंदर चालक 9,000 प्लस अर्ज. संभाजीनगर रेल्वे 6,100 प्लस अर्ज. संभाजीनगर ग्रामीण 8,800 प्लस अर्ज. एसआरपीएफ गट क्रमांक 1 पुणे 27,000 प्लस अर्ज. एसआरपीएफ पुसळगाव 15,000 प्लस अर्ज. सीपी नवी मुंबई 7,800 प्लस अर्ज. सीपी नवी मुंबई चालक 16,400 प्लस अर्ज. एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव 56,000 प्लस अर्ज. पुणे कारागृह 60,000 प्लस अर्ज. एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर 7,900 प्लस अर्ज. पुणे सिटी चालक 33,000 प्लस अर्ज. एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे 28,000 प्लस. सोलापूर 28,000 प्लस आणि सोलापूर बॅट्समन 910 प्लस अर्ज.
त्यानंतर सर्वात कमी जे अर्ज आले तर यवतमाळ बॅट्समनला आले 751 अर्ज या ठिकाणी यवतमाळ बॅट्समनला आले. त्याचबरोबर वाशिम बॅट्समन 830 प्लस अर्ज, सोलापूर बॅट्समन 880 प्लस अर्ज, सीपी मुंबई बॅट्समनला 1400 प्लस अर्ज आले, पुणे बॅट्समनला 2600 प्लस अर्ज, नवी मुंबई बॅट्समन 570 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 7 धावून 32,000 प्लस अर्ज, SP धुळे 6044 अर्ज, संभाजीनगर बॅट्समन 1210 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 2 पुणे 28,000 प्लस अर्ज, मुंबई कारागृह 82,000 प्लस अर्ज आणि SP कोल्हापूर 7,530 प्लस अर्ज, पालघर चालक 5,090 प्लस अर्ज, SP बुलढाणा चालक 6,690 अर्ज, SP मीरा भाईंदर 28,000 प्लस अर्ज, SP भंडारा 4,000 प्लस अर्ज, SRPF कोल्हापूर 7,000 प्लस अर्ज, मुंबई बॅट्समन 1600 प्लस अर्ज, पुणे बॅट्समन 2,600 प्लस अर्ज, गोंदिया बॅट्समन 1,700 प्लस अर्ज, परभणी चालक 6,800 प्लस अर्ज, SRPF धुळे 14-15,000 प्लस अर्ज, CP मुंबई बॅट्समन 1,700 प्लस अर्ज, सिंधुदुर्ग चालक 4,900 प्लस अर्ज आणि पालघर जिल्हा पोलीस 6,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे अपडेट आपण डेली आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.